मानाचा मुजरा करून श्री केदारलिंग नाट्य मंडळ ओरी सविनय सहर्ष सादर करीत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओ कुलस्वामिनी माय भवानी कुलस्वामिनी माय भवानी मुजरा मुताघे रंगणी हासत नाचत रंगणी हासत नाचत रंगणी हासत नाचत। सोमेश्वर तूच नटेश्वर अवतरलासी या भूमीवर। तुझीच सेवा घडू दे देवा जीवनी अमुच्या नित्य निरंतर। ओ रंग शारदे देई सत्वर रंग शारदे देई सत्वर नृत्य ताल हागे रंगणी हासत नाचत रंगणी हासत नाचत रंगणी हासत नाचत। कुलस्वामी माय भवानी कुलस्वामिनी माय भवानी मुजरा मुताघे केदारलिंग महालक्ष्मी माता त्रिमुखी जगत जननी। महालक्ष्मी माता त्रिमुखी जगत जननी
वैरी भगवती पंचमुखीचे नाम मुझा नित्य स्मरणी भगवती पंचमुखीचे नाम मुझा नित्य स्मरणी. हो स्वर सुरांचे हो मिलन स्वर सुरांचे हो मिलन वरदान हे दे रंगणी हासत नाचतई रंगणी हासत नाचतई रंगणी हासत नाचतई. फुल स्वामिनी माय भवानी फुल स्वामिनी माय भवानी मुजरा मुता हे रंगणी हासत नाचतई रंगणी हासत नाचतई रंगणी हासत नाचतई हासत नाचतई हासत नाचतई. लेली व अनंत पातिये व सुरेश घवाळी यांच्या दिग्दर्शनातून नटलेली आणि अनिल घवाळी व आनंद घवाळी यांच्या गीत रचनेतून फुललेली कौटुंबिक जिव्हाळ्याची एक हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती मला आई व्हायचं आहे मला आई व्हायचं आहे. अंक 1 ते 2 अंक 1 ते 2 लेखक अनिकेत घवाळी लेखक अनिकेत घवाळी दिग्दर्शक अनंत पातिये व सुरेश घवाळी दिग्दर्शक अनंत पातिये व सुरेश घवाळी संगीत विष्णू घवाळी संगीत विष्णू घवाळी गीतरचना अनिल घवाळी व आनंद घवाळी गीतरचना अनिल घवाळी व आनंद घवाळी. नेपथ्य विष्णू प्रदीप नेपथ्य विष्णू प्रदीप. तबला साथ मयुरेश घवाळी तबला साथ मयुरेश घवाळी. ध्वनी संकलन व प्रकाश योजना ध्वनी संकलन व प्रकाश योजना ऋषी साऊंड सर्व्हिस ओरी आंबेवाडी प्रकाश गोतार ऋषी साऊंड सर्व्हिस ओरी आंबेवाडी प्रकाश गोतार. निर्माता श्री केदारलिंग नाट्य मंडळ पुरातन गाव ओरी निर्माता श्री केदारलिंग नाट्य मंडळ पुरातन गाव ओरी. या नाट्य प्रयोगात काम करणारे कलावंत भूमिका व त्यांचा पात्र परिचय या नाट्य प्रयोगात काम करणारे कलावंत भूमिका व त्यांचा पात्र परिचय. आबा अनंत पातिये आबा अनंत पातिये. अमोघ सुरेश घवाळी अमोघ सुरेश घवाळी. सदा निलेश आलिम सदा निलेश आलिम. प्रतीक प्रशांत धनावडे प्रतीक प्रशांत धनावडे. आशिष रणजित कळंबटे आशिष रणजित कळंबटे. रंजन पंकज डावल रंजन पंकज डावल. सुबोध संतोष पड्याळ सुबोध संतोष पड्याळ. असावरी सौ प्रफुल्ला बेंडकुळे असावरी सौ प्रफुल्ला बेंडकुळे. प्रिया सौ ऋषाली गीत प्रिया सौ ऋषाली गीत. शाल्मली सौ रंजना मोरे शाल्मली सौ रंजना मोरे. श्रेया कुमारी गौरी आलिम श्रेया कुमारी गौरी आलिम. सविनय सहर्ष सादर करीत आहोत
एक 2 अंकी नाट्य कलाकृती. मला आई व्हायची, मला आई व्हायची, मला आई व्हायचं. हॅलो. हा यस सर. हो सर. हो सर, मी अमोल बोलतोय. हा सर बोला. हो सर. हो सर, झालंच. हा, मी तुम्हाला मेल करतो, तुम्ही चेक करून घ्या. हा बोला सर. नाही नाही, फाईल समीरकडे आहे. हो सर. हो. ओके ओके ओके. बाय बाय बाय. हा झालं. असावरी, ए असावरी, चल ग, ऑफिसला निघतो ग मी. निघालात? हा हो. हा घ्या टिफिन. हा दे. आणि हो, हा वेळेवर जेवा हा, नाहीतर परत तसाच घेऊन याल. हो, खातो मॅडम, नाही आणत परत. ओके. आम्ही बायका हा एवढ्या प्रेमाने आणि मेहनतीने तुमच्यासाठी टिफिन बनवून आणतो, हा आणि तुम्ही त्यातली अर्धी भाजी आणि चपाती परत तशीच घरी घेऊन येता. काय हो, बोल ग. कुणी टिफिन तर आणत नाही ना तिकडे तुमच्यासाठी? हा. असावरी तू पण ना. अगं कधी कधी कामाच्या घाई गडबडीत नाही संपत टिफिन, मग तसाच परत आणावा लागतो. बरं. हा पण काय हो, बोल ग. काल घरी आल्यापासून तुम्ही त्या लॅपटॉपवर काम करत बसलाय. हा अजून संपलं नाहीये का तुमचं काम? अहो, किती काम करावं माणसाने. निदान घरी असल्यावर तरी आराम नको का करायला? सारखं आपलं काम काम. हो ग बाई हो, पण काय करणार. कधी कधी बॉसला खुश करण्यासाठी करावं लागतं काम. त्याशिवाय काय सॅलरी वाटते, प्रमोशन मिळतं. पण तुला सांगून काय उपयोग म्हणा. आमच्यासारख्या पुरुषांची ना ही अशी झाली होती बघा. ऑफिस मध्ये बॉसला खुश ठेवा आणि घरी आलं की बायकोला खुश ठेवा. आणि त्यातूनच एखादा स्पेशल दिवस असेल आणि नेमका त्याच दिवशी लेट झालं तर काही विचारू नका. अहो, घरी बायको डोक्यात जोडून बसते, तुम्ही बायका डोकं मेंटल करता. हा, आणि त्यातल्या त्यात शर्टला एखादा लाल डाग किंवा लांब केस दिसला ना तर काही खरं नाही. अहो, घरी बायको डोकं मेंटल करून टाकते आणि तुम्हा बायकांना समजावणं म्हणजे महामूर्खपणा. तर तुम्ही पुरुष अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ ना. ऑफिस संपलं की डायरेक्ट घरी नाही येता, कुठेतरी मित्रांना जाऊन भेट, पार्टीला जा. आणि हो, फोन केला तर काय सांगणार, ऑफिसचं काम आहे अर्जंट. कधी कधी बायकोजवळ बोलायचा कंटाळा आला असेल तर सरळ सांगणार, क्लायंट सोबत मीटिंग चालू आहे, मी नंतर फोन करतो. पण घरी येईपर्यंत काही फोन करणार नाही. आम्ही बिचारा बायका इथे किती काळजी करत असतो तुमची, पण तुम्हाला त्याचं काही सुद्धा पडलेली नसते. काय हो, बघताय काय असे? नाही, काही नाही. तुझं प्रवचन केव्हा संपतंय तेच बघत होतो. संपलं का टाळ्या वाजवायला. गप्प बसाव. अगं खरंच कसं माहितीये का,
एखाद्या नेत्याचं भाषण संपल्यावर जशा टाळ्या वाजवत ना, तसा तुम्हा बायकांचं बोलणं संपलं वाजवायला पाहिजे. अरे किती बोलता तुम्ही बायका. अहो हा. मग तोंड तर बोलण्यासाठीच दिलंय ना देवाने. शिवाय बोलल्याने तोंडाचा व्यायामही होतो, हो की नाही? बरं राहू दे. ठीक आहे. नाहीतर तुमच्या तत्वज्ञानाचे धडे सुरू व्हायचे, मग हळूहळू रामायण महाभारत सुरू. राहू दे. हा. हे घ्या. बस काय का सावरी? काय? नाही म्हटलं आज फक्त साखरेत तोंड गोड करणार का? अहो हा. मग आणखीन कुठला दुसरा पदार्थ आहे का तोंड गोड करायला? गूळ आणू का? गूळ सुद्धा गोडच असतो. थांबा हा आणते. काही नको. असावरी तू पण ना कधी कधी न समजल्यासारखं करतेस. हो ना, मग समजेल अशा भाषेतच बोलावं ना माणसाने. हा? आणि तुम्ही कधी कधी ना काय बोलता तेच मला समजत नाही. अच्छा हो का? हा? मग चल समजावतो. खरंच असावरी तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलंय. अगं किती छान वाटतंय आज. असावरी तुला आठवते आपली ती पहिली भेट? हो आठवते ना. हा. मी कशी बरं विसरेन. त्या दिवशी मी बागेत बसले होते हा. आणि त्याच बागेत माझ्या शेजारच्या बाकावर तुम्ही बसला होता. पण त्या दिवशी ना मी फोनवरती बोलता बोलता माझी पर्स तिथेच विसरून गेली. बरोबर. तुम्हाला ती सापडली आणि तुम्ही त्यातले डिटेल्स पाहून मला फोन करून पुन्हा त्याच बागेत भेटायला बोलवलं. राईट, एकदम बरोबर. मग मी तुला पर्स दिली, आपली ओळख झाली आणि त्या दिवशी तू मला चहाही ऑफर केलास, हो की नाही? अगदी बरोबर. मग कळत नकळत आपण त्याच बागेत पुन्हा पुन्हा भेटत गेलो. आपली मैत्री झाली. ही मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर खरंच सगळं आठवलं की कशा अंगावर शहारे येतात ना. ते क्षण, ते प्रेम कसं विसरेल. खरंच हे नातं जुळायला छोटस कारण पुरेसं असतं नाही का? काय हो, हा कुठे हरवलात? नाही, तुझ्या डोळ्यातल्या प्रेमाच्या दुनियेत. या दोन जीवांच्या भावना, या दोन जीवांच्या भावना आतुरल्या त्या मिलनाला, या आतुर झाल्या या मिलनाला, हर्ष मनी हा दाटला. या दोन जीवांच्या भावना आतुर झाल्या या मिलनाला, आतुर झाल्या या मिलनाला, हर्ष मनी हा दाटला. या दोन जीवांच्या भावना, या दोन जीवांच्या भावना. प्रीत तुझी अन जगावे गली, प्रीत तुझी माझी जगावे गली. रेशीम धाग्याने गुलाली, रेशीम धाग्याने गुलाली. या दोन जीवांच्या भावना, या दोन जीवांच्या भावना आतुर झाल्या या मिलनाला, आतुर झाल्या
झाल्या या मिलनाला हर्ष मनी हा दाटला या दोन जीवांच्या भावना या दोन जीवांच्या भावना देना दूर नको जाऊ जवळ तू येना दूर नको जाऊ जवळ तू येना क्षणा क्षणाला या सहजीवना क्षणा क्षणाला या सहजीवना तुझा मनी सुख पाहिला या दोन जीवांच्या भावना या दोन जीवांच्या भावना आतुर झाल्या या मिलनाला आतुर झाल्या या मिलनाला हर्ष मनी हा दाटला या दोन जीवांच्या भावना या दोन जीवांच्या भावना आतुर झाल्या या मिलनाला आतुर झाल्या या मिलनाला हर्ष मनी हा दाटला या दोन जीवांच्या भावना या दोन जीवांच्या भावना ला 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 वा आज खूपच प्रेम उतू चाललेलं दिसतंय. हे खरंच प्रेम म्हणायचं की लाडी गोडी? झालं तुम्हा बायकांच्या मनात ना नेहमी संशय भरलेला असतो. बरं बाबा, आता पुरे झालं हा. ऑफिसला नाही जायचंय का? नाहीतर उशीर होईल हा. अरे बापरे हो तुझ्याशी बोलता बोलता ऑफिसला जायचं विसरून गेलो बघ. चल येतो मी. हा. अरे हो आता काय आज जायला उशीर होईल, मीटिंग आहे आज. झालं? आज पण उशिरात ना? सॉरी बाय. गणराया, 2 वर्ष होऊन गेली आमच्या लग्नाला. खूप सुखी संसार चाललाय आमचा. असंच सुख या घरात नांदत राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. कोण? भाऊजी? अहो काय झालं? अहो काय झालं? अहो पडलात की काय? बसा इथे, बसा आधी. काय झालं? अहो बाकी काही नाही. कसं आता तुम्ही लंगडत लंगडत आत आलात ते? पडलो तेव्हा थोडा पाय मुरगळला. अरे देवा, अहो मग डॉक्टरकडे जाऊन यायचं ना. अगं बाई अच्छा डॉक्टरकडे औषध लावून होईल परत. म्हणे औषध लावून बरं होईल. तरी मी तुम्हाला दर दिवशी सांगत असते जरा जपून, पण तुम्ही माझं काही ऐकत नाही ना. सॉरी म्हणे. गप्प बसा. सदा काका, ओ सदा काका, हा वहिनी साहेब, तो औषधाचा डब्बा घेऊन या जरा. आणतो आणतो. हा अहो कपाटावर ठेवलंय बघा ना. भेटला भेटला भेटला. हा घेऊन या लवकर. तुम्ही पण ना भाऊजी लहान मुलासारखं करता हा. कोणाला पाहिजे? अहो हे काय, हे बघा. काय प्रतीकराव, परत आय डाय घातली की काय? अहो डाय कशी
बॉल बघून घालायची असते, उगाच नको तिथं घालायची नसते. तसं अहो बॉल बघून बॉल वरती पडायचं असतं प्रतिकराव. तुम्ही माझा जीव जातो आणि तुम्हाला विनंती होय ना. अहो सांगतं ऐकतं कोण. जरा कमी खेळायचं, सकाळी उठलं घेतली बॅट की गेलं खेळायला. ऐक हो भाऊजी ओरडताय का असे? अजून औषध लावलं सुद्धा नाहीये. तुम्ही थांबा हा. प्रतिकराव अहो चाल तुटतोय. अहो चाल तुटल्याशिवाय आणि जमल्याशिवाय कसं होणार. खरं कसं होणार म्हणायचं होतं मला. वहिनी साहेब लावा हो तुम्ही लावा, अगदी घासून लावा. थांबा. राव कसं होतंय. काय झालं भाऊजी? अहो रडताय का असं तुम्ही? जास्त त्रास होतोय का. जास्त दुखतोय का पाय? आपण डॉक्टरकडे जाऊया का? काही आईची आठवण आली. लहानपणी आता सोडून खेळून पडत आलो. ही आई ओरडायची, पण नंतर तिच्या प्रेमात औषध लावून द्यायची. आईचं प्रेम कितीही वेळा तरी कमीच असतं ना. पण आमची आई तर आम्हाला लहानपणी सोडून गेली. पण देव पण किती कृपाळू असतो बघ ना. आज देवाने वहिनीच्या रूपात मला आई दिली बघ. भाऊजी अहो काहीतरीच काय बोलताय. आईची जागा फक्त आणि फक्त आईच घेऊ शकते. मी फक्त तुमची काळजी घेते, बाकी काही नाही. आणि हो पुढे झाला आता वहिनीचं कौतुक. पुसा ते डोळे आधी. आलं माझं सोनूला बालते डोले. बरं भाऊजी तुम्ही आता थोडा वेळ आराम करा, मी स्वयंपाकाचं बघते. ते ना बरं डॉक्टरकडे जाऊया. ठीक आहे. आहे घरात. काय हो म्हणजे ते आता खाली आले. माझं काही खरं नाही. आले तेवढं आले. काय क्रिकेट वेळ आज घरी लवकर आलात. लवकर कपडे दिसते. हल्लात म्हणून घरी लवकर आलात. अरे हे खेळते का चालले का तिथं काय काय ते. मॅच लवकर संपली म्हणून आले नव्हे. पडले म्हणून लवकर आले घरी. लागले बघा हाताला लागले पायाला लागले असे असे लग्नच आले घरी. काय हो आपण सांगत तुला बरं. परत पडला गाड हम मागे पडला होता तेव्हा डोक्याला लागला होता आणि आता परत फिरून आलाय. अरे किती वेळा सांगायचं क्रिकेट खेळायला जाऊ नकोस म्हणून. सांगतो कोण आणि काय रे क्रिकेट खेळून काय पोटवरचा हो बाबा. शिवाय माणूस निरोगी राहतो. आणि माणूस निरोगी राहतो. अरे खेळण्यापेक्षा चार पुस्तकं वाचली असतील तर का फुकट गेले असतील ना त्याचा फायदा झाला असता. आणि काय रे क्रिकेट खेळून कोण मोठा झालाय. झालाय मोठा असं काय म्हणतात. खेळून मोठा झाला. लोक तर त्याला क्रिकेटचा देव सुद्धा म्हणतात आणि त्याला भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला. शिवाय अशी कितीतरी उदाहरणे आहेत. मेहनत केली ही माणूस कोणत्या कोणत्या यशस्वी होतो नाही का. अरे नुसती मेहनत करून चालत नाही. काय त्यासाठी माणसाला आपलं तन मन आणि धन अर्पण करावं लागतं. तेव्हाच माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. कळलं. आणि तुझे हे तत्वज्ञानाचे धडे आहेत ना हे तू मला देऊ नकोस.
आई वडील सुद्धा मुलांच्या भल्यासाठी सांगत असतात. आपल्या मुलाची चांगली प्रगती व्हावी, चांगलं शिक्षण व्हावं, त्याला चांगला नोकरीधंदा मिळावा, समाजात त्याने नावलौकिक कमवावं ही त्यांची इच्छा असते. आणि तू उलट माझं तर देतात गाढा कुठला आता तुमच्या दोघांच्या किंमत किती? बाई. अहो आपण जाऊ द्या ना. अहो खेळायचं वयच आहे त्यांचं आता. आणि शिवाय त्यांना या खेळामध्ये बिझनेस नाही आहे ना. बाई तुला काय बोलतेस काय तू? ह्या ह्या गाढवाचं खेळण्याचं वय आहे. आता सांगितलं असं तुला, पण जाऊ दे. बाई आता तू बोलतेस म्हणून एक वेळा ह्याला सोडून देतो, आता चांगलाच बदलावून काढला सबक. हो. मला यायला उशीर झाला. आपण आणि भाऊजीला जेवायला द्या हा, विसरू नका आठवणीने. वहिनी हे काय सांगायला पाहिजे? अहो माझं कामच आहे ते. तुम्ही सुखरूप जा आणि सुखरूप या. भाऊजी येते आम्ही. आबा येते मी. हो ये. ऍडजस्ट का बोल. हा आबा. जाताना काही करू नको. बरं पैसे वगैरे आहेत का? हो आबा आहे. हा. सुनबाई या घरात आल्यापासून या घराला घरपण आलं. या घराचं नंदनवन झालं. तिथे समजून घेते, तिथे काळजी घेते तुझ्या. या दोघांचा संसार असा सुखाचा हो ही काही खरंच आबासाहेब, वहिनी साहेब आहेत ना, अगदी गोड मनाचे आहेत बघा. अहो जणू काही आई साहेबांचं रूपच सगळ्यांना कसं सांभाळून घेतात. हो सगळं खरं आहे तुझं. मिळायला भाग्य लागतं. बरोबर बोलला आबा. काय रे काढवा. आता वहिनी आल्या म्हणून वाचला. बोल ना. काय दिसतो का? आता विचारावर तुझा कसा वाटत होता? बरोबर ठीक आहे ठीक आहे. आता मी काय म्हणतो ते नीट लक्ष देऊ नये. काय बोललास? काय नाही बाबा. प्रत्येक या घरात दुसरी कोण कधी आणणार आहे? हो कोणाला? अरे कुणाला नका विचारतो गाडवा. आम्हाला आणि कुणाला नाही म्हणजे आम्ही मरायच्या आधी त्या घरात दुसरी कोण बघू दे. करायला मोकळे काय करा. काहीतरीच काय आबा. अहो तुम्ही आहे म्हणून हे सारं घर आहे. हो आबा. तुम्हा वयस्कर लोकांना ना मुलाच्या लग्नाची घाई लागलेली असते. तुम्हाला नाही काय लागलेली? लग्नात पार कधी सांगता येत नाही. आधी उठून घे. बरोबर म्हणतात का? एकदा का लग्न झालं मग विचारून बसणार काय ते पोरा आजी आजोबा कधी होणार, नातवंडांचं कोण कधी मिळवणार बाबा. हो बरोबर. हे असं चालू असतं. बाबा ते लग्नात तेवढ्या लवकर होते. मग कधी आता तर माझं शिक्षण चालू आहे. एकदा का शिक्षण पूर्ण झालं आणि व्यवस्थित शिक्षण झालं की मग बघा मस्त पैकी सून आणणार. आणि मस्त पैकी सून आणणार. अरे सून आणणं म्हणजे काय? बाजारातून भाजीपाला आणलं तर काय का ते सून आणणार. अरे ते शिकल्या समोरला मुलाला मुली मिळत नाही आणि म्हणून सून आणणार. सून आणतो. आपण तुम्ही तर बोललात ना. हा बोललो म्हणून काय झालं? चांगलं काय म्हणतो बरेच दिवस झाले एखादी कविता एखादी कविता आठवते का बघ? या आनंदी वातावरणात काय सदा बरोबर बोलला बाबा. एक सुंदर पैकी कविता होऊन जाऊ दे. आठवली काय कोण? अरे मग म्हण ना. कुठला आठवली कविता अशी ऐकवतील ना. कोण ऐकतो? ऐकवतो. वेद खेळाचे लागले कधी कळलेच नाही.
वेद खेळाचे लागले कधी कळलेच नाही. पाय मागे कधी वळलेच नाही. पाय मागे कधी वळलेच नाही. उतरताना मैदानात उतरताना मैदानात पुरा धडधड होते. पण एकदा का बसला चक्का की प्रेक्षकांची आरडा ओरड होते. प्रेक्षकांची आरडा ओरड होते. पण एखादा बॉल असा पडला पण एखादा बॉल असा पडला आणि त्या दांडात उडाला की सगळ्यांची बोंबला बोंब होते. मराठी सिनेमात रडगी हलका फुगल असते. रडगी हलका फुगल असते. काय बोला आबा, आवडली ना कविता? मी तुला कविता ऐकायला सांगितली ना. हो आबा, कविता ऐकली ना. कशावर? की सुद्धा क्रिकेटवर हो कुठला कविता ऐकवतो. मी काय म्हणतो प्रति, आता तू तुझ्या कवितेमध्ये बोलास ना की असा का मारला छक्का की प्रेक्षकांची बोंबला नंबर होते. बरोबर बोला ना. काय बघू छक्का कसा मारतो तुम्ही बघतो. पण आबा बॉलिंग कोण करणार? बॉलिंग घेतो ना. बॉलिंग काय झालं? वयात अरे हो तुला काय वाटतं का भाकर साहेब बॉलिंग करू शकत नाही? राव बॅटिंग करणार, हो तुम्ही बॉलिंग करणार. हो अहो मी हो काय करू? काय करू नका विचारलं गाडवा. विकेट किती कर. काय म्हणताय काय? हो बाबा मला त्याच्याबद्दल अनुभव आहे. पाठून करायचा कशा बसला बॉल असं बोललं ते काय बोलायचा. बघा बरोबर पकड. पण बॉल मागे गेला नाही पाहिजे की खबरदारी घे. करू नका तुम्ही. हा ठीक आहे. बरोबर का? हा प्रतिग्राम काय बॉल उमेद कसा धक्का मारतो ते. या मैदानात आबा हा तो काय बघा. अरे उठा उठा तुझं काम कर. काय ठेव धक्का मारला छक्का की प्रेक्षकाची बोंबला बघून होते. काय बघूया चला या मैदानात. चला कडे. आबा, अहो तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. हा मी बरोबर बघतो. बरोबर का? मधला. अरे मधला दांडा. चल तू तुझं काम कर. चला प्रतिग्राम चला या मैदानामध्ये. आता का मारला छक्का की प्रेक्षकांचे बोंबला बघून होते. बघूया आता कसा छक्का मारतो. हा स्वतः पण करा. तर तुझं काम कर. एक बॉल पाठी नाही गेला पाहिजे. प्रवाला आहे. अरे हो मजा असता. बरोबर कर. त्या भाजीवालीच्या मला फसवते काय? अहो ताजी भाजी सांगते आणि तिली देते. काय म्हणायचं काय हिला? आता जातो आणि तिच्या साहेबालाच सांगतो. काय मोठा देव नव लागून गेला. मारी टोपी या महागाईच्या अहो लय हैराण करून सोडलंय बघा. आता ही भाजी किती रुपयाची असेल हो? सांगा सांगा. अहो तुम्ही जाताना बाजारात किती रुपयाची असेल भाजी सांगा. अहो काहीतरीच काय बोलताय. अहो पुरे 500 रुपयाची भाजी आहे ही. कोणाला खरं वाटेल? अहो आमच्या जमान्यात आम्ही आमच्या माघारणीला गावाला महिन्याला 500 रुपये पाठवायचे. त्या 500 रुपयामध्ये ती बिचारी 4 पोरांचा खर्च, रेशन, पाणी अहो सर्व भागून त्यातनं पण पैसे उरायचे. आणि आता अहो एका टायमाला 500 रुपये पुरत नाही. कसं जगायचं हो या महागाईच्या जमान्यात गरिबाने? सांगा सांगा. चला ते जाऊ द्या. आता हा आपला अख्खा महाराष्ट्र. अहो आपल्या हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे का? सांगा. नाही ना. अहो सर्व राज्यातले लोंढेच्या लोंढे, लोंढेच्या लोंढे, परप्रांतीय अहो आपल्या ह्या महाराष्ट्रात येतात की नाही?
येतात ना? अहो याचा फटका आपल्या मुंबई महानगरपालिकेला पडतो की नाही? आणि आपल्याला सुद्धा पडतो हो. अहो या मुंबईमध्ये भरपूर पैसे मिळतात म्हणून हे बिचारे भैये 5-5 वर्ष गावाला जात नाही आणि आपले माणूस 15 दिवसांनी ये घरात, 15 दिवसांनी ये घरात. आणि विचारलं तर काय सांगतात माहित आहे? बाबूची आठवण आली. अहो बायकोची आठवण येते हे कोण सांगितलं नाही? तरी पण ही आपली मुंबई माय सगळ्यांचे कसे किशे भरते की नाही? 15 दिवसांना आलो तरी खिशातून पैसे आणतो माणूस, आणतो ना? यावरून मला एक गाणं सुचलंय बघा, ऐका. हा गाणं खूप सुंदर आहे. किसे अहो भरलेले किसे, किसे अहो भरलेले किसे. मुंबई माय गो तू भरते साऱ्यांचे किसे, मुंबई माय गो तू भरते साऱ्यांचे किसे. किसे किसे भरलेले किसे, किसे भरलेले किसे. मुंबई माय गो तू भरते साऱ्यांचे किसे, किसे. अहो मुंबईला आला कोकणचा गाववाला आणि लागला कामाला. अहो भरपूर शिकलेला पण नोकरी नाही त्याला. शेवटी पेंटर झाला, प्लांबर झाला, अहो ऑफिसवाला झाला, शेवटी घरकामवाला झाला. ए दादा देला रे, ए बाबू देला रे. मुंबई माय गो भरते साऱ्यांचे किसे, मुंबई माय गो भरते साऱ्यांचे किसे. ए किसे भरलेले किसे. अहो विपीवाला आला, बिहारी आला, गुजराती आला आणि मारवाडी आला. अहो आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचा लोड झाला. अहो तरी बी आपल्या सरकारला त्याचा पत्ताच नाही लागला. ए दादा देला रे, ए बाबू देला रे. मुंबई माय गो करते साऱ्यांचे किसे, माय गो करते साऱ्यांचे किसे. मुंबई माय गो तू भरतेस साऱ्यांचे किसे. मुंबई माय गो तू भरतेस साऱ्यांचे किसे. हा कोण? कोण आपण? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. जरा पण ओळखीचा दिसतोय. हा आठवलं, तुम्ही आमच्या सचिन तेंडुलकर
म्हणजे प्रतिकरावांच्या मैत्रींना तरीच म्हटलं कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय. बर, नाव विसरलो तुमचं. नाव काय तुमचं? चालमली चालमली नाव आहे माझं. काय, इमली? अहो नाही, मग नाही मग चालमली नाव आहे. काय, सावली? हा, काका. चालमली. अच्छा 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 अच्छा, शालमली, बरोबर ना? काय काय नावं ठेवतात ना, तर तोंडाला बोलता देखील येत नाही हो. त्या माणसाला जात नसतील तो काय करील हो. अहो, राम राम म्हणायच्या ऐवजी लांब लांब म्हणेल. बर, काम काय काढलं? तुम्हाला भेटायचं आहे का? हो म्हणजे प्रतीकलाच भेटायला आले होते. अच्छा, अहो सरळ बोला की. सकाळी बाहेर गेले तुम्हाला भेटायला. पण त्याने तर मला इथे बोलवलं होतं. काय म्हणताय? तुझ्या फोनवर सांगितलं सुद्धा नाही. फोटो नाही का? असंच वाटतंय मला. मी बघते त्याला बाहेरच भेट. ओ इंगली मॅडम, इकडे या, इकडे या. अरे, ही आपली दर्दी किती मस्त हे केली हो. काय करता काका? तुम्ही म्हणता. आणि हो, हा. इंगली नाही, चालमली. अच्छा 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 अच्छा, शालमली, बरोबर. बरोबर ना? हा, बसा. सायलांना बोलवतो. ओ सचिन तेंडुलकर, ओ सचिन तेंडुलकर, अरे तुम्ही झोपले की काय? अहो रात्रभर मोबाईल किस करत राहतात, दिवसातून असं झोपतात. ओ प्रतिकराव, प्रतिकराव, अहो या लवकर. अहो पाहुणे आले, महत्वाची पाहुणे आहे बघा. या या. चंद्रवाणी फुलला ग, राजा मदन हसतोय कसा, मी जीव माझा शिंपला ग. चालू द्या. मला वय आहे ते, आम्ही ठीकच केलं. बरं, आता तुम्ही, आम्ही जातो आपल्या म्हाताऱ्यांची अडचण कशाला मध्ये जाऊ ना. हा ठीक आहे. ठीक आहे, जातो. वर ढगाला लागली कल, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. अरे वा, हेच काम केलं म्हणे. काय गं, कधी आली? हे काय आता 10 मिनिटं झाली असतील. काय घेणार? काही नको. काय? काहीतरी घ्यावंच लागणार. अरे खरंच नको. मी आता 6 वाजता करून आले. ओके, राहिलं. बरं, मी काय म्हणते, हे काका तुला सचिन तेंडुलकर का बोलतात? ते होय, हा? अगं ते नाव आमच्या आबांनी ठेवलं. सारखं तिकडे काय जातो ना म्हणून. मग बरोबर आहे. बरं निघूया आपण आमच्या मग काय? अरे असं काय करतोय? आपण कालच ठरलं ना की आपण मुलीला जाणार आहोत ना, तिथे मग फिरायला. तू, मी, आशिष, श्रेया. अरे हा, विसरलोच बघ. आज माझं थोडं काम आहे, नंतर कधी जाऊया. नाही तर असं करा, असं करू? तुम्ही जाऊन या. काय आहे प्रतीक? हा? तुझं नाही नेहमीच झालं. आधी प्लॅन करायचा, नंतर नाही म्हणायचं. अगं सिरियसली माझं काम आहे. आणि काय कर, तू अशी लगेच रागायची. मी चिडचिड वगैरे. गप्पा बस तू. म्हणे मूड ठीक करूया का? आधी मूडची माती करायची आणि नंतर म्हणायचं ठीक करूया का? अरे बापरे, किती तो राग, नाग बघ रागाने किती लाल झालाय. हे पण खरं सांगू, रागाचे चेहरे फार सुंदर दिसतात. पुरे लाडी गोडी लावायची काही गरज नाही. तुम्ही सगळी मुलं ना ही सारखीच असतात. तुला यायचं नव्हतं मग प्लॅन कशाला करायचा? आणि नसेल तर निघाले बस होता, मस्करी केली मी तुझी.
वहिनी तू तू कधी आली? हे का आता तुमचं ते बरं जाऊ दे. आर्य प्रसाद कुलदैवतेच्या दर्शनाला गेले होते आणि काय गं, तू कशी काय असायला तिथे? नाही म्हणजे सहजच ना की कुणाला भेटायला नाही. बरं राहू दे. हे घे. आणि तू अशी उभी का? अगं बस ना. आम्ही आता आम्ही म्हणजे भाऊजी तुम्ही सुद्धा जाताय का? कुठे निघालात? आम्ही हा आम्ही पुढे. आम्ही जरा जायचं. अच्छा हो का? पण हे आबांना माहित आहे का? नाही आबांना सांगितलं होतं. नाही तर आबा माझी पूर्ण वाट लावतील बघ. हो का? बरं, ठीक आहे. काय हो आशिष भाऊजी, अहो एवढं काय झालं? भावत पळत आलात ते. हो वहिनी काय सांगू तुम्हाला? हो माझ्या मागेच लागले. अरे त्यांना तो आवडला असावा आणि त्यांना इतकं काय घाबरायचं? अरे चिकारायचंच ना. अरे मागे एकदा कुत्रा चावल्यापासून मला त्या कुत्र्याची खूप भीती वाटते. शिकला ना आणि त्याच्या मागे जर कुत्रा लागला की तिथे म्हणून नाही चालत, तिथे हाडहाडच करावं लागतं. बरं तुम्ही बसा, पाणी घेऊन येते. बसा. काय रे? या कुठे? येणार होता? हो. काय रे असं? का बोल? नाही म्हणजे श्रेया कसं काय झाली? ती कधी आपलं बाहेर फिरायलाच नाही ना.
भाई प्रेम. प्रेमात सर्व काही साध्य होतं हा. भाऊजी, मी असं ऐकलं आता की तुम्हीही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय वाटतं. वहिनी, हो त्यात काय नवल आहे. तुम्हाला तर माहितच आहे ना. काय? हो सातवीतल्या मुलावर तुम्ही विचारलात ना, काय रे तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे. हो तरी तो हो म्हणेल. मग वहिनी आम्ही कसे मागे राहणार. हो, सध्या मागे तर कोणीच नाहीये. पण खरं सांगू का भाऊजी? हा बोला ना वहिनी. हो, सध्या हे प्रेम म्हणजे ना खेळणं झालं, फक्त टाइमपास. आज याचं पिल्लू एका बरोबर तर उद्या दुसऱ्या बरोबर. ते करत आहे मला, पण सगळ्यांची प्रेम कुठे असेल नाही हं? हो, मी तसं कुठे म्हटलंय. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही जे काही कराल ना ते टाइमपास म्हणून करू नका, सिरियसली असू द्या. नाहीतर पुढे जाऊन ना याचा मनाला खूप त्रास होतो. वहिनी, माझं आणि श्रेयचं एकदम सिरियस आहे. पण वहिनी अशीच आणि शाळेमध्ये अशीच काय झालं भाऊजी? तू थांबलात का? बोला ना. तुम्हाला काय वाटतं? मला काय माहित नाहीये का या दोघांबद्दल? मला सगळं काही माहितीये लैला मजनू बद्दल. काय प्रतीक भाऊजी? हा? हा, उगाचच नाही. मग मगाशी ते इथे एकमेकांचे वहिनी हा एकमेकांचे काय हो. ते एकमेकांचे हात हातात घेऊन काय बरं करत होतात. हा? बरं तुम्ही निघूया का. हो. Hi friends. Priya, what a surprise! तू इथे कशी काय? आली? Oh, काय रे अशू? किती वेळ? लगेच येतो असं बोललास. शेवटी मलाच कंटाळून मीच वरती आले. प्रतीक भाऊजी, ही कोण? हा. अच्छा, ही का? काय रे प्रतीक, हे तीच नाही लावलंय. काही नाही प्रिया. काही नाही ना, मग ठीक आहे. वहिनी हा. अच्छा, हो का? छान. काय नाही प्रिया. बोल ना. जायला काय रे प्रतीक, मी फिरायला येऊ नये का? असं कुठे म्हटलं. सारखं आपल्याला पुस्तकं डोकं बसली असतात म्हणून म्हटलं. अरे प्रतीक, प्रेमामध्ये एकमेकांना वेळ द्यावा लागतो, नाहीतर नातं दुरावतं. नातं कसं बोलकं असावं लागतं. बापरे, यार एवढी बदलली आहे. बदलाव जरूरी है मेरी जान. अगं बाई. दिल से दिल मिले तो बातें ही कुछ अलग है. दिल से दिल मिले तो बातें ही कुछ अलग है. प्यार किया तो निभाना तो पड़ेगा, तभी तो बोलने का मजा आएगा. शायरी वा वगैरे. वा वा. खूपच छान. जाऊ पोचल्या तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. बरं थोडा नाश्ता करून जा ना. नाही नको होईल. आणि पुन्हा काहीतरी जेवायला जाऊ. बरं ठीक आहे. हा. नमस्कार सर. तुम्ही पण ना भाऊजी. आणि हो, कालमनी मला जाऊबाई म्हणून पसंत आहे. हा. तू पण ना. चल. बाय. येतो मी. हा, बाय वहिनी. बाय. सांभाळून राहा भाऊजी. हो. आहे का कोणी. हा, कोण? या ना. रंजन
रंजन देशमुख. कोण? रंजन? रंजन तू इथे कसं काय? हे कसं काय म्हणजे? हे माझ्या मित्राचं घर आहे आणि मी इथे कधीही येऊ शकतो, एनी टाइम. कोण मित्र? कोणाचा मित्र? अगं असं काय करते? अमोघ अमोघ माझा मित्र नाही का? आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. हा, तुमच्या लग्नाच्या वेळेस मला यायला जमलं नाही आणि त्यानंतर बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर होतो. त्यामुळे गेली 2 वर्ष अमोघला भेटायलाच मिळालं नाही. आज वेळ मिळाला, म्हटलं भेटून यावं. हा, पण ते आता घरात नाहीये. काही कामानिमित्त बाहेर गेले. हो. कोण असला म्हणून काय झालं? तू आहेस ना? माझ्याकडे काय काम आहे तुझं? काम तुझ्याकडे नाहीच आहे. माझं काम अमोकडे आहे. हो ना, मग ते असतील ना तेव्हाच ये त्यांना भेटायला. हो हो. काय तो राग आणि काय तो तोरा. पण खरंच खूप नशिबवान आहे का? काय हात मारलाय एका मोठ्या ऑफिसरची पत्नी. रंजन, जिभेला आवर घाला. काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? यात काय चुकीचं बोललो मी? हा? यात काय चुकीचं बोललो? आणि हो, मला समजतं ना सगळं, पण तुला समजावत होतो त्यावेळी तू नाही समजलीस. अगं असं काय कमी होतं माझ्यात? सांग ना, काय कमी होतं? पर्सनॅलिटी छान आहे, पक्कळ पैसा आहे आणि तरी तू नकार दिलास. काय कमी आहे? अरे तुझ्यासारख्या लांडग्या सोबत लग्न करण्यापेक्षा मी अविवाहित राहिले असते. काय म्हणते? पण लग्न केलंस ना? हा केलं. त्यात काय झालं? अरे ही माणसं प्रेमळ आहे. या माणसांना समाजात इज्जत आहे, माणुसकी आहे. तुझ्याकडे आहे का? ए! बस हं? बस. माणुसकीचे धडे गिरवायला नाही आलो मी इथे. आणि तुझं हे तत्वज्ञान आहे ना, ते तुझ्याकडे ठेव. तू म्हणतेस ज्या लोकांकडे माणुसकी आहे, प्रेम आहे, पण हेच प्रेमळ लोक तुझ्यावर कधी उलट देतील ना, तुला समजणारी नाही. काही लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तुला काय वाटलं? हा, तुला काय वाटलं? अमोल तो तसा प्रेमळ आहे? भ्रम आहे तो तुझा, भ्रम. हा राहू दे, ते माझं मी बघून घेईन. पण माझा संसार आता खूप सुखाचा चालू आहे हा. त्यात तू उगाच वीज घालवू नको. आणि हे बघ, ते असतील ना तेव्हाच ये त्यांना भेटायला. निघ इथून. ओके ओके. अरे असा बरी नाही म्हटलं, आज एकदम दारात उभी आहेस नवऱ्याच्या स्वागतासाठी. अहो, गाडीचा आवाज ऐकला ना म्हणून आलो. द्या. अरे रंजन तू? आणि काय रे असा एकदम अचानक, काहीच न कळवता? अरे हो, हा आपलं लग्न झाल्यापासून तुम्हाला भेटलो नाही. हा, भेटून यावं. बरं झालं आलास ते. बरं चहा वगैरे झाला का? नाही रे, हा, मी पण आत्ताच आलो. काय म्हणतोय? हो. अगं असावरी, हा? तू बघत काय बसले? चहा पाण्याचं बघ. ग हा माझा खूप जुना मित्र आहे, हो की नाही? अरे अरे हो, तुमची ओळख कोण द्यायची राहिली? नाही नको, आमची ओळख झाली आता. हा बरं, मी चहा घेऊन येते. हा, हे बघ असावरी, असं कर, याच्यासाठी चहा आण, तू मला फक्त थंड पाणी घेऊन ये. हा बरं. जा.
अरे रंजन बस ना. बोल काय म्हणतो. बोल. मी मजेत आहे. मी मजेत मस्त. जॉब पण ठीक चाललाय. पण तुला सांगतो रंजन, सध्या ना कामाचा लोड खूपच वाढलाय. त्यामुळे वेळच मिळत नाही का कुणाला भेटायला, फिरायला जायला. हे लग्न झाल्यापासून आसावला सुद्धा कुठे फिरायला गेलो नाही. अरे बापरे. अरे पण वेळ काढल्याशिवाय वेळ कसा मिळणार. हो हा. लग्न झालेल्या बायकांना वेळेतच तिला न्यायचं असतं हा. नाहीतर त्या रागावून बसतात. बरोबर आहे. पण तुला सांगतो रंजन, हा, बोला. आसावरी खूपच प्रेमळ आहे रे. ती मला खूप समजून घेते. पण मला असं जास्त वेळ देता येत नाही. बरं ते जाऊ दे. तू मला सांग, तू लग्नाला का नाही आलास हं? आणि आता येतो 2 वर्षाला भेटायला. अरे सॉरी यार. अरे काय सॉरी यार. अरे तुला तर माहित आहे ना, हा. बिझनेसच्या कामानिमित्त मी बाहेर असतो. तुमच्या लग्नाच्या वेळी नेमकं मला बँगलोरला जावं लागलं. अच्छा. आणि तेही जय. त्यामुळे नाही जात. पण वहिनी खूप छान आहे हा. छान आहे ना. छान आहे म्हणजे अरे आहे. चालेल. थँक्यू. चहा छान झाला है वहिनी. एकदम कडक. आवडला ना. हो. हा. चल अमोल, हा, आता मी निघतो. हो यस. रंजन हा, बोला. अरे हेच आतून मधून. हो रे. हा. ते काय? आणि आता तर यावं लागणारच. अरे हा. चल, हा. बाय बाय. बाय. काय का सौरी. हा नाही म्हटलं कुठे गेली सकाळ सकाळी. देवळात गेले होते हा. कुलदैवतेच्या दर्शनाला. का ग. काही खास कारण. नाही म्हणजे तशी तू आज खूपच आनंदी दिसते. हा हा. आनंदी तर मी आहे हा. आणि त्याला कारणही तसंच आहे. हो काय ग. तुम्ही ओळखा पाहू. मी. अगं दुसऱ्यांच्या मनात ओळखायला मी कोणी साधू किंवा ज्योतिष आहे का. हा. आता तू सांगितल्याशिवाय कसं समजणार मला. सांगायलाच पाहिजे का. आता ते तू ठरव सांगायचं की नाही ते. आता नसेल सांगायचं तर राहू दे. बरं बाबा हा. सांगते. हा सांग ना. अमुक हा बोल. अमुक मी मी मी- मी प्रेग्नेंट आहे. हो अमुक आपल्या संसार वेलीवर आता एक कळी उमलणार. किती छान वाटतंय ना. अमुक अमुक मला सांगा तुम्हाला काय हवंय. मुलगा की मुलगी. मला तर बाबा मुलगीच हवी. अगदी माझ्यासारखी. मी तर ना त्यांची नावं सुद्धा ठरवून ठेवली. मुलगा झाला की अथर्व म्हणजे कसं सगळे अडथळे दूर करणारा. आणि मुलगी झाली की प्राजक्ता एक सुवासिक फूल. आवडली ना तुम्हाला नावं. हो 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 हो. अहो कालच डॉक्टरांकडे जाऊन आले. अपॉइंटमेंट होती ना. अहो कुठे गेले. हा हा हे बघा सापडले. हे रिपोर्ट.
काय झालं अमोल? तुम्हाला आनंद नाही झाला का? नाही, मलाही आनंद आलाय. हो का? पण तो तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. असावरी, मी काय म्हणतो, हा बोला ना. हे बघ, जसं आपण आतापर्यंत 2 वर्ष थांबलो ना, तसं आणखीन 2-3 वर्ष थांबूया ना. अजून 2-3 वर्ष थांबूया म्हणजे? म्हणजे हे बघ असावरी, मला एवढ्या लवकर मुलाची जबाबदारी नाही घ्यायची. अमुक अमुक अहो तुम्ही काय बोलताय? अहो मला कळेल असं बोला ना स्पष्ट. आपण तुला कसं सांगू? हे बघ, म्हणजे मला एवढ्या लवकर बाप नाही व्हायचं. 2-3 वर्ष थांबूया. पण खरंच आता माझी तयारी नाही, खरंच नाही. अमुक 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 तुम्ही माझी मस्करी करताय ना? नाही असावरी, मी खरं तेच बोलतो. अहो पण त्यात कसली आली आहे तयारी? असावरी, हे बघ, मी पण काही प्लॅनिंग केले. आणि हो, माझ्या प्लॅनिंग नुसार मला एवढ्या लवकर होऊ नको. अहो पण तुम्ही एकट्याने कसा काय निर्णय घेऊ शकता? फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी जेवढा तुमचा निर्णय महत्वाचा आहे तेवढा माझा निर्णय महत्वाचा नाहीये का? अहो मी पत्नी आहे तुमची. हो, मला माहिती आहे तू माझी पत्नी आहे, पण मला त्याची गरज वाटत नाही. गरज वाटत नाही म्हणजे? अमुक तुम्ही माझा का विचार करत नाही आहात? हे बघ असावरी, सर्वच गोष्टी तुला सांगूनच केल्या पाहिजेत. सर्वच तुला निर्णय घेताना तुला विचारलं पाहिजे का? अहो पण हा निर्णय एकट्याने घेण्याचा आहे का? त्यात माझा निर्णय महत्वाचा नाही आहे का? असावरी बस, माझा निर्णय झाला आणि मी त्यात कोणताही बदल करणार नाही, समजलं? अमुक मला सांगा, तुम्हाला एवढ्या लवकर बाप नाही बनायचंय ना? मग मग या मुलाचं काय करायचं मी? सर, गर्भपात करूया, नंतरच्या नंतर ठरवू. काय? अमुक अमुक अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अमुक अहो, लोकांना 20-20 वर्ष मुलं होत नाही तो. ज्यांना मुलं नाही होत ते लोक किती किती धडपड करतात मूल होण्यासाठी. किती नवस, किती डॉक्टरी उपचार करतात. आणि आणि तुम्ही मला गर्भपात करायला सांगताय? नाही अमोल, नाही. हो, आबासाहेब सरदेसाईंच्या घरात पहिल्यांदाच परमेश्वर रूपी जीव जन्म घेतोय आणि त्यांचे उच्च शिक्षित कुलदीपक आपल्या बायकोला काय सल्ला देतायत? तर गर्भपात? नाही अमोल, नाही. मला गर्भपात नाही करायचंय. अमुक अमुक मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. अमुक त्याला हे सुंदर जग दाखवायचंय. अमुक अमुक मला आई व्हायचंय. मला आई व्हायचंय. अमुक मला आई व्हायचंय. तुला जसं आई व्हायचंय ना, व्हायचंय ना आई, हे ना, अगं तसंच मलाही दाखवायचंय. आता मी कुठे नाही म्हटलंय मुलासाठी, फक्त 2-3 वर्ष. आणि 2-3 वर्ष मी का म्हणतोय, तर मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा, स्वतःचं एक नवीन घर घ्यायचं. आणि मला वाटतं आपल्या त्या नवीन घरात आपल्या बाळाने जन्म घ्यावा, बस एवढंच. अहो हे काय एवढंच आहे का? मला सांगा, तुम्हाला एवढ्या लवकर बाप नव्हतं व्हायचं ना? मग मग हे सगळं काय आहे? ते माझ्याकडून चुकून भावनेच्या घरात घडलं. पण या निष्पाप जीवाचा त्यात काय गुन्हा हो की त्याला या जगात यायच्या आधीच त्याचा बळी घ्यायचा? या निष्पाप जीवाचा बळी घेऊन करायचंय का फॅमिली प्लॅनिंग?
अमुक अमुक मला मला या मुलाला जन्म द्यायचा अमुक मला माझं आई पण सिद्ध करायचंय. असावरी तुला सांगितलं कळत नाही का? हे बघ माझा निर्णय झालाय आणि तो फायनल आहे आणि मी त्यात कोणताही बदल करणार नाही. समजलं? हे बघ तू तुझा निर्णय ठरवून मला कळव का ते. समजलं? अमुक 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 माझं ऐका ना. अमुक तुम्हाला कसं कळत नाहीये? कसं कळत नाहीये? मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. मला त्याला या घरात खेळताना रांगताना बघायचं. त्याच्या तोंडून आई असं हाक मारलेला गोड शब्द ऐकायचा. पण पण हे सगळं माझ्याच नशिबी का? कशासाठी? कशासाठी? अहो गावाला शिमगा चालू आहे ना. अहो मनच लागे ना बघा. आबांजवळ 4 दिवस रजा काढली आणि गावाला जाऊन आलो बघा. अहो आमच्या कोकणात आहे ना लय मजा येते बघा. अहो आमचं कोकण म्हणजे या पृथ्वी तलावरती दुसरं स्वर्ग बघा. अहो आपल्या कोकणात जरी गरीब लोक असले ना तरी ह्याची टोपी त्याला करून सण मात्र साजरे करतात बघा. नाहीतर बाकीच्या राज्यात नुसते सगळे पैशाच्या पाठी पैशाच्या पाठी. पण आपला कोकणी माणूस सुखाने आणि समाधानाने जगतो. अहो आपल्या त्रिमुखी आईची पालखी नाचवायला एवढी मजा येते ना काय सांगू तुम्हाला. अहो मुंबईला यायचं मन पण करत नाही हो. पण काय करणार, पोट आहे ना, 4 पोरं आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे म्हणून यावं लागतंय. आपल्या दरवर्षी गावाला काजव्या तरी लागतात, त्याच्यातून तरी 4 पैसे मिळतात हो. पण यंदा वसाड गेला त्या काजव्यांवरती. अहो एक काजवी पण लागली नाही. बॉन्डात चुकल्याशिवाय मुंबईला आलो बघा. अहो बोलत काय राहिलोय, 4 दिवस नव्हतो ना. हा बघा सगळा पसारा करून ठेवली नाही. कोण करणार? वहिनी आमच्या एकट्या बिचाऱ्या कुठं कुठं लक्ष देणार. चला साफसफाईला लागूया, नाहीतर आबा आले तर ओरडतील. म्हणजे रजा पण दिली याला, आला पण लेट आणि काम पण करत नाही. गो मुसंगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय. काय चाललंय? आबा नाही साफसफाई करतोय. हा ठीक आहे. हा बा गेला का रे ऑफिसला? मोठं मालक ना. नाही हो, आहे घरातच आहे. का हो आबा? काही नाही रे. हा सहजच. सध्या तो फार विचित्रच वागू लागला. ना धड बोलणं ना धड ठेवणं. हा काय झालं कुणाच काय? आबा मी पण गावावरून आल्यापासून बघतोय त्यांच्या वागण्यात खूपच बदल झालेला दिसतोय. 10-12 दिवस त्यांचं वागणं खूपच बदललेलं दिसतंय बघा. त्यांचं नव्हे साहेबांचं सुद्धा त्यांचंही कसं लक्ष नाही दिलं.
कधी तुमच्याकडे बघितलं ना तर कसला ना कसला तरी विचार करताना दिसतात. एरवी आनंदी राहणारे आमच्या वहिनी साहेब जणू काही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच निघून गेलाय बघा. खरंच हो खरं. होय. मला सुद्धा तसंच वाटतं की आजकालची पोरं ना छोट्या छोट्या कारणावर एकमेकाची वाद करत असतात नाहीतर काय. आणि रागवून बसतात. बरं, हा, आता वरी कुठे आहे? वहिनी काय किचन मध्ये आहेत. तिलाही पाठवून दे. ठीक आहे पाठवतो. तुझंही थोडंसं बोलायचं आहे. ठीक आहे पाठवतो. पण आबा त्या दोघांना आहे ना जरा चांगलं खडसवा. हो हो. अहो नवीन नवीन लग्न झालेलं आणि त्यात म्हणजे काय गुलू गुलू करायचं सोडून. बघूया आजच्या वर्तमानपत्रात काय आहे ते. मोबाईलच्या अति वापरामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात. नाशिकचा शिवम करतो मिलिटरीचे हातवारे, सतत खेळत असतो पबजी. आता काय म्हणायचं आहे तरुण पिढीला? हो, सरकारनं आपल्यासाठी सुविधा केल्या खऱ्या, पण त्याचा आपण कितपत वापर करावा हा प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्या वेळचा जमाना वेगळा होता. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा अवल्या वेळेत आम्ही पुस्तकं वाचत असायचो, आई वडिलांना कामात मदत करत असायचो. पण आजकालचे तरुण आणि तरुणी बघावं तेव्हा सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात. काय होणार या तरुण पिढीचं ते देवाला जाऊ दे. आपण कशाला व्यर्थ बडबड करायची? पण मन राहावत नाही म्हणून बोलावं लागतं, बाकी काही नाही. काय मग निघालास तो ऑफिसला? हा. बोला. बोलवलं? हो, मला तुम्हा दोघांशी थोडंसं बोलायचं आहे. हो हो. बोला ना. मला सांगा, तुमच्या दोघांच्यात काही झालंय का? अरे असं एकमेकाच्या तोंडाकडे काय बघताय? मी तुम्हालाच विचारतोय, दुसरं कोणी इथं आहे का? नाही म्हणजे तुमच्या दोघांच्यात भांडण वाद वगैरे काय झालंय का? काय सुनबाई, हं? काय विचारतो मी? नाही अगं, तसं काही नाही. वा, छान. म्हणजे आम्ही वेळ आहे, आम्हाला काहीच कळत नाही, नाही का? नाही अगं, मी तसं कुठे म्हटलंय. कसं नाही मग कसं? हा? बा. अरे बाप आहे ना तुझा बाप. लहानाचा मोठा मी केला हे तुला. केवळ हाताच्या थोडाप्रमाणे जपलोय तुला. आणि नाव खायला पाहिजे ते मी. चांगलाच ओळखतो तुला, बरं का? गेले 10-12 दिवस बघतोय तुमच्या दोघांचं वागणं. तुम्ही दोघंही एकमेकाशी व्यवस्थित बोलत नाही आहात. रोज तुमच्या दोघांच्या कोणत्या ना कोणत्या कारणावर सत्य होत असतात. काय झालंय कळेल का? अहो आबा, हा, आता एवढं मोठं कार्य झालेलं नाही. आणि तुम्हाला माहितच आहे, काय ते? अहो नवरा बायको मध्ये छोटे छोटे वाद हे होतच असतात. अरे हो, तू छोटे वाद म्हणतोस ना, ते छोट्याच राहू देत रे बाबा, बरं का? नाहीतर या छोट्या छोट्या वादातून उद्या मोठं भांडण निर्माण होतं. अरे तुम्ही भांडा, मी नाही म्हणत नाही, सकाळी भांडा, पण रात्री एकमेकाजवळ येऊन गप्पा करा. रुसवा फुगवा हा तेवढ्या कुठंच ठेवा रे. आणि अमोक तू छोट्याचा वाद म्हणतोस का? मग गेले 10-12 दिवस झालं काय झालं एकमेकांशी बोलायला? हा, काय झालं? अरे नवरा बायकोचे भांडण हे होतातच, मी नाही म्हणत नाही, तुम्ही भांडा, पण ते इतकं सांगू नका तिथे संसाराचा राग आणि चालवायचा म्हटला तिथं दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. त्या दोघांनीही वरचढ होऊन नाही चालत. आणि हो, असे भांडून वाद घालून प्रश्न सुटले असते ना तर जगातील सर्वात लोक एकमेकांना भांडत करत असते, नाही का? ते असे भांडून प्रश्न सुटत नाही.
तिथं प्रेमाने एकमेकांशी बोलून समजून घेऊ प्रश्न सोडवता येतात रे. बाबा हो काय हो काय आता हो म्हणतोय आणि मी इथून निघून गेल्यावर पुन्हा दोघांचं तसंच सुरू व्हायचं. अरे या नवरा बायकोच्या सवयी मला चांगल्याच माहित आहे. तुम्हाला इथं कोण समजावायला येणार नाही. उलट लोक दुसऱ्याचा कधी वाईट होतं ना तेच बघत असतात. त्यामुळे तुमच्या दोघांच्या वागण्यावर बोलण्यावर संयम असला पाहिजे. काय म्हणतो मी कळते ना. आणि अमोक तू तर सध्या फार विचित्रच असते मी तुझा स्वीट बोलतोय मी. घरातल्या कोणत्याही व्यक्तीची सुधार व्यवस्थित बोलत नाहीये. काय झालंय काही कळलं का. हो आहे आबा हो सध्या ते ऑफिस 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 मला काही सांगू नको. अरे जगात कोण काम करत नाही सगळेच काम करतात. पण त्यात स्वतःला इतका दखलून घेऊ नका. बाहेरच्या दुनियेचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विसर्जन. स्वतःच्या कुटुंबासाठी थोडा वेळ द्या. काय म्हणतो मी ऐकायला येतं ना. अमोक लहान होतात रे तेव्हा तुमचं हे जॉब करून घेतलं. एवढा मोठा प्रसंग उडवला होता माझ्यावर. ते जास्त सण करावं लागले असते मला त्यावेळेला. पण त्या प्रसंगातून स्वतःला कसं तरी सावरलं. तेव्हा लहान होतात रे. तुम्हाला लोकांना हे सण हातात तुमच्या दोघांचं शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण केल्या. अरे तुम्हाला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. तुमच्यासोबत मित्रासारखं वागलो पुरा मित्रासारखं वागलो. माझ्या बोलण्याचा कदाचित तुला राग येत असतो आणि अरे वाईटही वाटत असेल पोरा. पण हा त्रास धरून आणि वाईट उडून काही साध्य होणार नाही. तुझ्या बापूशींना तेव्हा तुला कळेल बापाची भूमिका काय असते. अरे काय सुनबाई तुम्ही तर मगापासून गप्पच उभ्या आहात. सुनबाई आता कोणता मोठा प्रसंग तुमचा ओढवलाय. तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या विचारात बघत असता. काय झालं काही कळेल का. नाही आबा पुन्हा नाही होणार तसं. सुनबाई तुम्हा दोघांनाही पुन्हा सांगतो. संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. तो खेळला आणि अर्ध्यावर सोडून दिला. होतात एकमेकांची भांडणं पण दोघांनी एकमेकांना समजून घेतलं ना तरच कळलं. त्याच्या पुढे असं काही होणार नाही. ती जबाबदारी घेऊ. अमोल तुला सांगतोय कळलं ना. बरं आता बाहेर जातो मग थोडस काम आहे. हा आबा चल समजा येतो हा. हा आबा. अहो थांबा ना. का काही काम नाश्ता तयार आहे. नाश्ता करून जा ना. नकोय मला. मग टिफिन घेऊन येते. थांबा हा. टिफिनही नकोय मला. का हो ऑफिसमध्ये पार्टी आहे का. अहो मग उपाशी राहणार आहात का. थांबा मी टिफिन घेऊन येते. एकदा नको सांगत कळत नाही का तुला.
सारखा बसते असते. अहो, काय झालंय? तुम्ही ओरडताय का असे? मी तर फक्त टिफिन घेऊन जा एवढंच सांगते तुम्हाला. हल्ली तुमची चिडचिड ना फार वाढत चालली आहे हो. छोट्या छोट्या कारणांवरून माझ्याशी वाद घालत असता. नीट बोलत सुद्धा नाही माझ्याशी. तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तोही टाळता तुम्ही. रात्री उशिरा घरी येता. अहो, काय झालंय? कारण काय? काय झालंय? कारण काय? हे तुम्हाला विचारते. हं? याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे. तुला काय वाटलं? हं? मला चांगलं गोड बोलून चांगलं वागून मी माझा निर्णय बदलेल? शक्य नाही ते. समजलं? अरे हो, तुझ्या निर्णयाचं काय झालं? तू मला केव्हा सांगणार आहेस? हे बघ, आज संध्याकाळपर्यंत मला तुझा निर्णय हवा आहे. समजलं? अमोग, अमोग, अमोग ऐका ना. अमोग, अमोग. काय निर्णय दे? माझा मलाच कळत नाहीये. अमोग, अहो, कसं समजत नाहीये तुम्हाला? या फॅमिली प्लॅनिंगच्या नादात तुम्ही काय करताय ना तुमचं तुम्हालाच कळत नाहीये. कसं समजावू? कसं समजावू? भाऊजी, तुम्ही? नाही, इथे काय? होय. नाही तसं. माणूस उगाच रडतो का? माणूस एकदा आनंदी असला की रडतो किंवा दुःखात असला की. बोल, आज तू मला सांगणार आहेस काय झालंय ते? काही नाही भाऊजी. अहो, वडिलांची आठवण आली. बाकी काही नाही. काय गं? आता तुला पोलिसला बोलता येत नाही का? होय. आई म्हणतो मी तुला आणि तू मला सांगणार नाहीस? शपथ आहे माझी. भाऊजी, अहो, गेले 10-12 दिवस तुम्ही बघताय ना हे कसे वागतायत माझ्याशी. रोज छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद घालत असतात. आता पण फक्त टिफिन घेऊन जा एवढंच सांगितलं तर त्यावरूनही वाद घातला. रात्री घरी आल्यावर सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाहीये. होय. सध्या माझ्याशी तो वेगळाच असतो. त्याच्यातला प्रेमळ स्वभाव कुठे निघून गेला. पण दादा असं कधीच नव्हता. हा कुणाचा आहे? आता का वागतो? त्याच्या डोक्यात काय चाललंय तेच कळत नाही. आणि रे ते जाऊ दे. तू डोंट वरी अबाउट इट. थोड्या दिवसासाठी रागवेल तू. नंतर बघ प्रेमाने बोलते तुझ्याकडे. आणि तू त्याचा सारखा विचार करत बसू नको. आता मला रोजच्या आपल्या चेहरा बघायचा आहे. काय? हस बघू. हस. झालं समाधान? हा बोल ना. हो घरीच आहे. हो बाबा. ओके. हो आलो. ओके बाय. मी जरा बाहेर जातो. आज तिथलं भेटायचं आहे. थोडं काम आहे. बरं. आलो सर. नमस्ते. भाऊजी, बाय. सांभाळून जावा हं. बाय. बाय. हॅलो. तुझ्या निर्णयाचं काय झालं? तुझा निर्णय तुम्हाला कधी कळवणार आहेस? आज संध्याकाळपर्यंत मला तुझा निर्णय हवा आहे. समजला?
उद्याची अपॉइंटमेंट हा फिक्स करा. हो हो ओके ओके हा. हो सदा थोडं पाणी घेऊन या प्यायला. पाणी घ्या. ते सदा सांगायचं तू काय आणलं. सदा काका आबासोबत बाहेर गेले हा म्हणून मी घेऊन आले. घ्या. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण घेऊन येते. हे बघ मला जेवायला नको. तू जेवून घे. आणि तसंही मला भूक नाहीये. हे बाहेरून खाऊन आलो. हा तू जेवून घे जा. हो, असं का वागताय तुम्ही? मी मी आता का वागतो. मी आता का वागतो. अहो हे थांबा. हे बघ मला हात लावू नकोस. हात लावू नकोस. सोड. अहो हे काय, काय तुम्ही आज नशा करून आलात? हा हा हो मी आज नशा करून आलो मी नशा करून. हा तुला काय प्रॉब्लेम. की काय तुझं काही कमी होतंय की तुझा बाप येतोय मला नशा करायला. हा? अहो पण चुप एकदम चुप. जरा बंद ठेव की तुझं हे दोन सारख्या चपड 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 चालूच. हे बघ आता मी प्रश्न विचारणार आणि तू उत्तर द्यायचं. ओके सांग काय झालं तुझ्या निर्णयाचं. मी अजून काही ठरवलं नाहीये. हा काही ठरवलं नाही म्हणजे. अमोक हा? अमोक आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूयात का? नाही सकाळी नाही. मला आत्ताच ऐकायचंय. तुझा निर्णय मला आत्ताच ऐकायचा आहे. अमोक हा. अमोक प्लीज तुम्ही या विषयावर पुन्हा एकदा विचार करा ना. हे बघ, माझा विचार झाला. तू तुमच्या विचारांचं सांग. अमोक हा. अमोक तुम्ही फक्त तुमच्या फॅमिली प्लॅनिंगचा विचार करत आहात. हा त्याच्या आईच्या मनाचा विचार तुमच्या मनात कसा येत नाही हो? अहो, तिच्या मनावर काय परिणाम होईल, हा तिची काय अवस्था होईल याचा विचार तुमच्या मनात कसा येत नाही हो? हा कसं नाही म्हणजे येतो की. हा येतो. अगं मी या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घेतलाय. हा हे बघ मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. उद्या आपण अबॉर्शनला चाललोय. नाही नाही अमुक, ते शक्य नाही. अमुक अमुक तुम्ही माझा विचार करा ना. तुला जर माझं काहीच ऐकायचं नसेल ना तर तुला पुढचा मार्ग मोकळा आहे. पुढचा मार्ग मोकळा आहे म्हणजे? म्हणजे दिवस अमुक अमुक अमुक, काय बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला बोलवता तरी कसं? अगं मग काय बोलू मी. काय ना काय बोलू. तू माझं जर काहीच ऐकून घेत नसतील तर याच्या वेगळं काय बोलायला शिल्लक ठेवलंयच काय तू. हे बघ माझा निर्णय झालाय आणि तो फायनल आहे. समजलं. तू तुझा निर्णय
ठरव आणि मला काय तर सांग, समजलं? दिस इज माय फायनल डिसिजन. उद्या उद्या आपण अबॉर्शनला जाणार म्हणजे जाणार. दिस इज माय फायनल डिसिजन. ओके? माझं ऐका ना अमोल. परमेश्वरा, अरे आज तू एवढा कठोर का 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 माझी अशी परीक्षा घेतो? अरे का आईचा आई पण तिच्यापासून हिरावून घेतो. मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. भगवंता, अरे आज तू एवढा कठोर का का का? या चिमुकल्या जीवाला या जगात येण्याआधीच त्याची अंत्ययात्रा का? असं का? कशासाठी? मला मला या मुलाला जन्म द्यायचा आहे. त्याला या घरात खेळताना रांगताना पाहायचंय. जर माझं बाळच या जगात येणार नसेल तर माझं तरी जगून काय उपयोग? मला मला माफ कर बाळा, मला माफ कर. वहिनी साहेब, हो वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब, अहो आबा बघा. वहिनी साहेब, काय होतं तुला? चला, चक्कर पाणी वहिनी साहेब, काय होतं बोल तुला? मोठं बालक, सॉरी काय झालं बोल ना. सॉरी सॉरी
संध्याकाळी उठला